हे आहे ना सगळं अख्ख्या चिटणवीस खानदानाने आधीच ठरवलेलं होतं. म्हणजे हे सगळं त्या चिटणवीसांना, सगळ्या चिटणवीसांना माहिती होतं? हो ना, मी सोडून सगळ्यांनी आधीच हा प्लॅन केला होता. त्यांचं सगळ्यांचं हे आधीच ठरलं होतं. ठीक आहे ऋता, मी बघते काय करायचं. पण ऋता, तू या वेळेला मला खूपच महत्वाची बातमी दिली असती. मी तुला एक मोठं बक्षीस देणं लागते. तुम्ही खरं सांगताय ना? अगं हो, त्या घरातली तू एकुलती एक आहेस जी मला तिकडची माहिती देतेस. त्यामुळे आता मी तुला खरंच मोठं बक्षीस देणार आहे. यापुढे तिकडे काही घडलं ना तर मला लगेच कळायला पाहिजे. हो हो हो. चल ठेवते फोन. माझे पैसे परस्पर देऊन टाकले काय? तर मी पण बघतेच या वेळेला माझे पैसे कोण घेत आहे ते. मला हे असं काहीतरी होणार हे माहीतच होतं, पण तुझाच माझ्यावरती विश्वास बसत नव्हता. त्यांना काय गरज होती ग मध्ये पडायची? त्यांना काय फरक पडणार होता ग? त्यांना काय देणं घेणं होतं भैरव इथे न राहिल्याने किंवा राहिल्याने? तुला खरं सांगू का, आता ना भैरव माझ्याशी चांगलं वागायला लागला होता. हो खरं सांगते मी. मला म्हणायचा की मम्मा आता जे सांगेल ना तेच मी करणार, म्हणजे सासूबाईंच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही, त्यांचं मन दुखावेल असं मी कधीच वागणार नाही आयुष्यात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अगदीच खरं सांगायचं झालं ना तर जर आपल्याला चिटणवीसांवर मात करायची असेल तर भैरव आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. हो. अगं पण तूच त्याला नको नको ते बोलून घराबाहेर काढलंस ना? हो मम्मा, मला माहितीये, पण मी त्याची समजूत काढल्यावर तो नक्की येईल. त्याचं अजूनही प्रेम आहे माझ्यावर. आणि चिटणवीसांनी हे असलं काही कारस्थान केलंय हे ऐकल्यानंतर तर नक्कीच येईल तो. पण अर्थात तुझी परमिशन असेल तरच. हा मम्मा, तुझ्या विरोधात मला अजिबात काही वागायचं नाही. तू जर म्हणत असशील ना की आता त्याला डिवोर्स दे, मी लगेच डिवोर्स दे. पण मम्मा एक विचार कर, आपण दोघी आता एकट्याच आहोत. आपल्याला कुणाच्या तरी साथीची गरज आहे. आणि